नमस्कार. जी आपण पाहताय ही ग्रामीण दुर्गम भागातील जिल्हा परिषदेची शाळा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती देवदैठण, केंद्र तेलंगसी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. 3 वर्षापूर्वी या शाळेची अवस्था अतिशय खालावलेली होती. पट संख्या जेमतेम होती. पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, क्रीडांगण, शौचालय सर्व काही फारशा चांगल्या स्थितीत नव्हतं. शाळेच्या पालकांनी, शिक्षकांनी, गावाने आणि प्रशासनाने ठरवलं की ही शाळा सुधारायची आहे. गावकरी एकत्र आले. शाळेच्या पालकांनी 8 गुंठे जमीन शाळेला दिली, ज्या शाळेला मैदानही नव्हतं. शाळेला खेटूनच भला मोठा डोंगर, अगदी 25 उंबरा असणारी ही वस्ती, या ठिकाणचे 100% पालक ऊस तोडीसाठी स्थलांतरित होतात. पाहूया शाळेची स्थिती कशी होती आणि कसा कसा बदल होत गेला. धनगरवस्ती शाळेमध्ये मागील साधारणतः 2 वर्षामध्ये शाळेचं ऑल कंपाऊंडचं काम झालं. MRGS मधून तत्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब, देवदैठण ग्रामपंचायत यांच्या सहकार्यामधून उत्कृष्ट दर्जाचं ऑल कंपाऊंड शाळेला झालं. शौचालयाची पूर्वीची अवस्था कशी होती पहा, आणि नंतर सामुदायिक शौचालय ग्रामपंचायत व पंचायत समिती जामखेडने शाळेला दिलं. आणि आत्ता या शाळेचं सुसज्ज, सर्व सुविधांनी युक्त, रनिंग वॉटर असणारं, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणारं हे आधुनिक शौचालय, मुलांसाठी स्वतंत्र युनिट आहे तर मुलींसाठी स्वतंत्र आहे, हे शौचालयाचे युनिट तयार झाले. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत देवदैठणने पाण्याची टाकी दिली. त्याला लोकसहभागातून आणखी त्याची क्षमता वाढवून घेतली आणि शाळेची पाण्याची अद्ययावत टाकी आपण पाहू शकताय, ज्याच्या माध्यमातून आज शाळेतील सर्व झाडं हिरवीगार आहेत. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी, शौचालयासाठी, स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी याच टाकीतून पाण्याचा पुरवठा होतो. शाळेचं किचन म्हणाल तर अगदी जीर्ण अवस्थेत गेलेलं, पत्रे सडले होते, दरवाजे खराब झाले होते. त्याच्या दुरुस्तीचं मनावर घेतलं आणि दुरुस्तीनंतर हे तयार झालेलं आत्ताचं किचन पहा. यामध्ये हे स्टीलचे डबे, ज्यामध्ये धान्यादी माल साठवला जातो, तांदळासाठी कोठ्या, खिचडी शिजवण्यासाठी गॅस, किचन ओटा, शालेय पोषण आहाराचा जो भाजीपाला आहे ते ठेवण्यासाठी फ्रीज, आणि मुलांना पाणी पिण्यासाठी आरोचं फिल्टर. डिजिटल शिक्षण मिळावं, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे धडे गिरवता यावेत यासाठी शाळेमध्ये सुसज्ज कम्प्युटर लॅब बनवली आहे. निरंजन सेवाभावी संस्थेने 5 संगणक दिले, तर इतर दानशूर व्यक्तिमत्वांनी आणखी 4 संगणक शाळेला दिले. शाळेत एकूण 9 संगणक आहेत. जालिंदर कातकडे साहेबांनी 86 इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल दिला आणि बघता बघता ग्रामीण भागातील लेकरं या इंटरॅक्टिव्ह बोर्डशी अगदी मैत्री करून शिक्षण घेऊ लागले. पर्यावरणाचे संवर्धन करणे, पर्यावरणाचं शिक्षण बालकांना शाळेमध्ये मिळणं ही काळाची गरज आहे. यासाठी शाळेमध्ये या दुर्मिळ प्रजातींची वेगवेगळी साधारणतः 250 झाडं लावलेली आहेत. हे सर्व लोकसहभागातून बरं का. सर्वच शाळा खराब आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा नाही किंवा सुविधा नाहीत, ही गोष्ट साफसुथीची आहे. पूर्वीचा रॅम्प कसा चांगला नव्हता, त्यानंतर तयार केलेला हा अद्ययावत रॅम्प बघा, त्याचे हँडरेल्स पहा, त्याचा दर्जा पहा. विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी मंचाची गरज असते, व्यासपीठाची गरज असते. हे सुसज्ज 25 बाय 16 फुटाचं व्यासपीठ आपण पाहू शकताय. त्या शेजारीच असणारं हे अद्ययावत हँडवॉश स्टेशन, जिथं डॉक्टर गणेश रासकर सर यांच्या सहकार्यामधून हँडवॉश डिस्पेन्सर बसवलेले आहेत. सुधीर वाणी सरांनी या शाळेसाठी, या हँडवॉश स्टेशनसाठी मदत केली आणि त्याखालीच तयार केलेला हा गांडूळ खताचा प्रकल्प. कचऱ्याचं व्यवस्थापन मुलांना इथं शिकवलं जातं. ओला कचरा, सुका कचरा याचं व्यवस्थापन ही लेकरं करतायत. शाळेचं साहित्य ठेवण्यासाठी वेगळा उपक्रम शाळेने घेतला आणि शाळेला स्टोर रूम केली. या स्टोर रूम मध्ये शाळेला आवश्यक असणारं वेगवेगळं साहित्य, साधनं, वेगवेगळ्या वस्तू या स्टोर रूम मध्ये अगदी सुव्यवस्थित ठेवल्या आहेत. शाळेमध्ये ग्रंथालय आहे. साधारणतः 1100 पुस्तकं या ग्रंथालयामध्ये आहेत.
मुलं या पुस्तकांमधून वाचन करतात आणि अवांतर ज्ञान मिळवतात. खेळायला क्रीडांगण नव्हतं, लाल माती टाकून अद्ययावत क्रीडांगण शाळेला बनवलेलं आहे. आज ही लेकरं आनंदाने वेगवेगळे खेळ या क्रीडांगणामध्ये खेळतायत. शालेय पोषण आहारासाठी शाळेमध्ये उत्तम दर्जाची परसबाग डेव्हलप केली आहे. ज्या परसबागेमध्ये वांगे, मिरची, टोमॅटो, कोबी, अद्रक आणि वेगवेगळे मसाल्यांचे पदार्थ लावलेले आहेत. शाळेच्या वर्गखोल्या पाहिल्या तर या आभासी वर्गखोल्या लेकरांना किती आनंद देत असतील, किती आनंददायी पद्धतीने मुलं या वातावरणामध्ये शिकत असतील याचा तुम्ही विचार करा. शाळेचं कार्यालय सर्व रेकॉर्ड कसं अद्ययावत आणि सुस्थितीत. हो, ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि अभिमान आहे जिल्हा परिषद शाळांचा. या शाळांमध्ये ग्रामीण भागातील लेकरं उद्याची स्वप्न पाहतात आणि भारताचा भक्कम आधारस्तंभ बनतात. अभिमान आहे मराठी शाळेचा, अभिमान आहे जिल्हा परिषद शाळेचा. जिल्हा परिषद शाळा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, हेच धनगर वस्ती शाळेने दाखवून दिलं आहे अगदी 2 ते 3 वर्षांमध्ये. त्याला मुलाचं सहकार्य लाभलं. सोशल मीडियाच्या माध्यमांमधून शाळांवर, शिक्षकावर प्रेम करणारे अनेक दातृत्ववान हात पुढे आले. शाळेचे पालक, देवदैठण ग्रामपंचायत, पंचायत समिती जामखेड, जिल्हा परिषद अहिल्यानगर या सर्वांच्या सहकार्यामधून ही शाळा उभा राहिली आणि आज ज्या शाळेचा पट 3 वर्षापूर्वी 13 होता, आज 66 विद्यार्थी अगदी आनंदाने या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. ही कमाल आहे सर्वांच्या समन्वयाची आणि सहकार्याची. मला अभिमान आहे जिल्हा परिषद शाळेचा आणि त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा. धन्यवाद.